नमस्कार, मी तुषार नरेश जोशी. पितांबरी प्रोम अशा इंद्रधनु विलेज प्रकल्पामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे इंद्रधनु प्रकल्प अत्यंत सुंदररित्या पुढे चाललेला आहे. त्याचा स्विमिंग पूल तयार झालेला आहे, खूप सुंदर झालाय स्विमिंग पूल. त्याच्याच बाजूला आता आपण एक छोटा कॅफे उभा करणार आहोत. कॅफेचं स्ट्रक्चर तुम्ही पाहिल्यानंतर खरोखर तुम्हाला एक वेगळेपण जाणवणार आहे. त्याची आता सुरुवात झालेली आहे. त्याच्या बाजूला क्लब हाऊस पण होतंय. क्लब हाऊसच्या कामालाही सुरुवात झालेली आहे. असा हा सुंदर प्रकल्प आपला 2026च्या मे पर्यंत आपण टार्गेट ठेवलेला आहे. आपण तो पूर्ण करणार आहोत, कारण नुकत्याच अक्षय तृतीयाला आपण 3 पोझिशन्स दिली आहेत. जवळपास 22 ते 23 बंगल्यांची पोझिशन्स आजपर्यंत आपण इंद्रधनु विलेज मध्ये केली आणि ॲज ऑन डेट म्हणजे मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आपण जवळपास 185 बंगल्यांची पोझिशन गेल्या 12 वर्षामध्ये केलेली आहे. आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, कारण आजचा हा व्हिडिओ म्हणजे ज्या ठिकाणी मी आता उभा आहे तो म्हणजे प्लॉट नंबर 96A आणि 96B याच्या करता. कारण हा प्लॉट जो आहे हा प्लॉट जवळपास 5000 स्क्वेअर फुटाचा असा इंद्रधनु प्रकल्पातला मोठा प्लॉट आहे. आणि या प्लॉट वरती सुरुवातीला आपण 2 बंगले करणार होतो, जे 96A आणि 96B मध्ये होणार होते. पण ज्या वेळेला काही गोष्टी आम्ही पाहिल्या, म्हणजे ज्या वेळेला काही लोकांना जिथे त्यांना प्लॉट मोठा हवाय, बंगला सुद्धा त्यांना मोठा हवाय, ज्यांना गार्डनचा एरिया मोठा हवाय, त्यावेळेला आम्ही थोडा विचार असा केला की हा जो पर्टिक्युलर प्लॉट आहे जिथे आता आपलं ऑफिस आहे, हे ऑफिस शिफ्ट होणार आहे आणि या प्लॉट वरती एक बंगला म्हणजे 2 BHK ग्राउंड प्लस 1 किंवा 3 BHK आपण करू शकतो. आणि त्याचा संपूर्ण पुढचा परिसर हा एका मोठ्या गार्डन मध्ये निर्माण होईल. जी फॅमिली याला पसंती देणार आहे त्यांना नक्कीच ही गोष्ट आवडणार आहे, कारण बंगला पण मोठा असणार आहे आणि त्याचबरोबर होणारं गार्डन सुद्धा मोठं असणार आहे. याच्यामध्ये एक खास वैशिष्ट्य असं आहे की या पर्टिक्युलर प्लॉट वरती एक असं स्ट्रक्चर आहे की म्हणजेच आम्ही ऑफिस बरोबर एक सर्वंट क्वार्टर्स अलॉंग विथ 2 बाथरूम्स त्याच्यामध्ये तयार केलेले आहेत. हे स्ट्रक्चर सुद्धा त्यांना मिळणार आहे या प्लॉट मध्ये. म्हणजे बंगल्याबरोबर सर्वंट क्वार्टर्स ते या ठिकाणी ठेवू शकतात. बंगल्यामध्ये पाहिजे तर तुम्ही किचन करू नका, तुम्ही आपल्या सर्वंट क्वार्टर मध्ये ते किचन ठेवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण बंगला आतमध्ये प्रशस्त राहील. असं आपण कस्टमायझेशन त्याच्यामध्ये करू शकतो. म्हणूनच खास करून मला तुम्हाला सगळ्यांना आव्हान असं करायचं आहे की या पर्टिक्युलर प्लॉट वरती म्हणजेच 96A आणि B वरती, ज्याच्यामध्ये एका ठिकाणी बंगला होईल आणि एका ठिकाणी संपूर्ण गार्डनचा पोर्शन तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती मिळणार आहे. माझ्या युट्यूबच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेला मला अशा कमेंट दिसतात की मी कुठेच किंमत सांगत नाही, पण आज खास करून तुम्हाला या ठिकाणी नमूद करतोय. जर तुम्ही 2 BHK ग्राउंड प्लस 1च्या बंगल्याला गेलात, जिथे कुठेतरी 1000 स्क्वेअर फुटाचा बंगला, 5000 स्क्वेअर फुटाचं गार्डन म्हणजेच टोटल प्लॉट अलॉंग विथ सर्वंट क्वार्टर, अशी कुठेतरी किंमत 98 ते 99 लाखाच्या घरात जाईल. पण ज्यांना बंगला मोठा हवाय म्हणजे 3 BHK हवाय, जो साधारण 1318 स्क्वेअर फुटाचं स्ट्रक्चर असेल, 5000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट असेल आणि त्याचबरोबर सर्वंट क्वार्टर, अशी साधारण किंमत कुठेतरी 1,10,00,000 जाईल. हे संपूर्ण म्हणजे हे जे संपूर्ण स्ट्रक्चर्स आहेत किंवा हे सगळे बंगले हे वेल फर्निश्ड आहेत. इथे तुम्हाला कुठलीही गोष्ट आणायची नाहीये. माझं तुम्हाला सगळ्यांना असंच सांगणं आहे की आपले सगळे प्रकल्प हे दर्जात्मक असतात, जिथे फक्त आणि फक्त क्वालिटीलाच महत्व दिलेलं असतं. त्याच्यामुळे जे क्वालिटी कॉन्शियस आहेत त्यांनी निश्चितच आपल्या सगळ्या प्रकल्पांना भेट द्यावी. इंद्रधनु मध्ये ज्या फॅमिलीला हा मोठा बंगला आवडणार आहे त्यांनी जरूर याच्यावरती आपलं शिक्कामोर्तब करावं. याचं कारण आम्ही जे बोलतो ते करतो, कारण इथे शब्दाला किंमत आहे. धन्यवाद.